जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज जेवण वगैरे करून निवांत बसलेलं आहे. सोरांचा पण उद्या सुट्टी आहे, कारण उद्या रक्षाबंधन आहे ना, त्याच्यामुळे मुलं मस्त खेळत आहेत. तर माझं आवरून वगैरे सर्व झालं आहे. मी काही गेली नाही रक्षाबंधनला, कारण मग 12 तारखेला माझी मम्मीकडे प्रोग्राम पण आहे. म्हटलं 11लाच जाऊ, कारण आयुषच्या पप्पांना सुट्टी पण नाहीये ना. तर असं जात नाही मी रक्षाबंधनला. दिवाळीला पण आम्ही दिवाळी होऊनच जातो याच्यामुळे. आणि आयुषच्या पप्पांना मग दिवाळी होऊनच सुट्ट्या पडतात ना, सण तेव्हारला जास्त काम असतं त्यांना, मग दिवाळी होऊनच जातो आम्ही. रक्षाबंधन दिवाळी असं त्याच्यामुळे काही गेलो नाही. माझ्या भाऊचा पण फोन आला होता की ताई तुला घ्यायला येतो. मी म्हटलं नको, आम्ही येऊ 11 तारखेला. मग ताई दादांच्या खूप छान छान कमेंट येत आहेत, त्या वाचून आहे ना मनाला एकदम मोटिवेशन भेटते. थोड्या निगेटिव्ह पण कमेंट येत आहे इंस्टाग्रामवर, पण त्यांच्याकडे लक्ष देऊन काय आपल्याला चालणार नाही. घराबद्दल कमेंट येत आहे, कलर मारा असं तसं. कलर तर आम्हाला पण मारायचंय, त्यांच्यापेक्षा जास्त आम्हाला खराब वाटतंय. पण थोडं पावसाळा निघाला की मग कलर मारू, कारण मग पावसामुळे भीती जशान तशा होऊन जाते. त्याच्यासाठी आम्ही थांबलोय का जेणेकरून नवरात्रमध्ये मारता येणार कलर असं, याच्यासाठी ते मारत आहेत. असं आपल्या चॅनलला ओपन करून फक्त 20 दिवस आहे. तुमच्या प्रेमामुळे चांगला रिस्पॉन्स भेटत आहे. पुढे पण असं सपोर्ट करत राहा. पहिले माझ्याकडे ना रेडमीचा मोबाईल होता, मग मी 2-3 हाऊस पाहायचे, म्हणजे ब्लॉग पाहायची. प्रतीक्षा ताई, भक्ती ताई, रंजिता ताई, त्यांचे ब्लॉग खूप छान छान असतात. मग मी त्यांच्याकडून पण थोडं थोडं शिकली. आयुषच्या पप्पांना बोलले की आपण पण युट्यूब चॅनल ओपन करूयात. पण मनात थोडी भीती पण होते की ते काय सांगतात काय नाही. मग त्यांचा रिस्पॉन्स मला चांगला मिळाला. हो म्हणे, आपण पण करूयात म्हणे ओपन. त्यांना एडिटिंग व्हॉइस वर जास्त काही यायचं नाही, ते पण युट्यूब मधून पण थोडं थोडं शिकले. मग आम्ही फर्स्ट ब्लॉग टाकला, त्याला पण चांगला रिस्पॉन्स मिळाला. 30,000 अशी व्ह्यूज आले. आता 10-15 दिवसापूर्वी इंस्टाग्रामला पण आयडी उघडली आहे, तिथे पण 800 फॉलोअर्स झालेले आहेत. आणि मागच्या रविवारी शॉर्ट ब्लॉग टाकला होता इंस्टाग्रामला, तिथं पण 5 लाखच्या वरती म्हणजे व्ह्यूज गेलेले आहेत. चांगला रिस्पॉन्स भेटत आहे. सर्व तुमच्या प्रेम सपोर्ट मुळेच होत आहे. आता आयुष गेलाय त्याच्या पप्पांसोबत फिरायला, म्हणून घरात शांतता आहे. नाही तर मोबाईल कुठं ट्रायपॉड कुठे मला असं बोलूच दिलं नसतं त्याने. त्याच्यामुळे मी म्हणजे ब्लॉग कंटिन्यू करत आहे. आणि आरवी खेळत आहे. आरवी इकडे. आरवीला म्हणजे झोपत लागत नाही. रोज आम्हाला व्हॉइस वर एडिटिंगला आहे ना 12:30-1 वाजून जातात, पण तिला काही झोपत लागत नाही. ती ना आमच्या सोबतच झोपते, हे ना. झोप नाही लागत ना तुला? का बर? अशीच बसून राहते ते आमच्या सोबत. आयुष गेलाय तोपर्यंत मी भांडे घासले, किचन वगैरे साफ करून घेतला, घराला पोछा मारून घेतला. असं मी रोज रात्री म्हणजे घराला झाडू पोछा करूनच घेते, कारण आहे ना मुलं खूपच घाण करून देतात. दिवसात 2 वेळा मारते, पण रात्री 3री वेळा पण मारते मी. बारीक बारीक मुंग्या पण होता, खाऊन कुठे कुठे काय पण फेकतात मुलं, त्याच्यामुळे. आता आयुष्य ना ते आतून वगैरे टाकून घेते. 11:30 ते 11:45 आहे मध्ये आलेला आहे. व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाणार. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी ते सुधारायचा प्रयत्न करेन. बाय. जय भीम.